आणि या पीडितेनं अशोक खरातच्या विरोधात पोलीस स्थानकात जी तक्रार दिली आहे त्या तक्रारीमध्ये नेमकं काय आहे आपण पाहूया। मला दैवी शक्ती प्राप्त असून तुझ्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर करतो असं खरातनं मला सांगितलं। श्रीमंत घराण्यात लग्न होईल, चांगलं करिअर घडेल असं त्यानं सांगितलं। खरातनं मला काळ्या रंगाचा खडा गळ्यात घालण्यासाठी दिला। खडा काढून टाकल्यास ठरलेलं लग्न मोडेल अशी भीती घातली। साखरपुडा ठरल्यानंतर मी खरातनं दिलेला खडा काढून टाकला। आठवडाभरानंतर सासरच्या लोकांनी लग्न मोडल्याचं सांगितलं। नंतर खरातनं मंत्र म्हणून दुसरा खडा दिला आणि 50,000 रुपये घेतले। लग्न ठरल्यानंतर खरातनं फोन करून ऑफिसमध्ये बोलावलं। सोबत कुणी नसल्यानं मी एकटीच गेले। मला प्रसाद म्हणून पेढा आणि एका भांड्यात पाणी दिलं। पाणी प्यायल्यानंतर मला मळमळायला लागलं। पाण्याचा ग्लास डोक्यावर घेऊन गायत्री मंत्र म्हणायला सांगितलं। त्यानंतर लाईट बंद करून माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिला। गेल्या जन्मातला मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा असल्याचं सांगितलं। पाठीमागून मिठी मारून माझ्याशी अश्लील चाळे सुरू केले। मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण माझं डोकं जड वाटत होतं। विरोध केल्यास होणारा नवरा मरेल आणि लग्न होणार नाही असं खरातनं सांगितलं। अखेर भीतीपोटी मी खरातचा प्रतिकार करू शकले नाही। लग्नानंतर आम्ही दोघे आशीर्वाद घ्यायला गेलो तेव्हाही खरातनं एकटीला केबिनमध्ये थांबवलं। पुन्हा पाणी प्यायला देऊन मला संमोहित करून माझ्यावर बलात्कार केला। याबद्दल कुणालाही सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर अनेकदा धमकी देऊन ऑफिसमध्ये बोलवून बलात्कार केला। 2022 ते डिसेंबर 2025 दरम्यान आशीर्वादाच्या नावाखाली अनेकदा बलात्कार केला।